हाय हॅलो वेलकम बॅक टू माय चॅनल. हा गुजरात ब्लॉगचा लास्ट पार्ट आहे आणि या ब्लॉगमध्ये तुम्हाला खूप मजा येणार आहे, कारण आम्ही काय घोळ घातला किंवा आमच्यासोबत काय झालं हे मी तुम्हाला सांगणार आहे. खूप कॉमेडी झालं आहे सीन. तर चला तर मग स्टार्ट करूयात. ॲक्च्युली आम्ही ना प्लॅन बनवलेला की आता इथून गिरनारवरून अहमदाबादला जायचं, स्टॅच्यू ऑफ युनिटी एक्सप्लोअर करायला. आणि हे बघा, उद्या सोमवारी क्लोज आहे, त्याच्यामुळे तो प्लॅन कॅन्सल झाला. आता काय करायचं? आता गीर नॅशनल पार्कला चाललो आम्ही. माझे रिलेटिव्ह बघायचे. तुमचे रिलेटिव्ह तिकडे आता गीर नॅशनल पार्कला चाललोय. ॲक्च्युली ना आम्ही प्लॅनच नव्हता केला काहीच, म्हणजे फक्त जायचं आहे एवढं ठरवलेलं. विदाऊट प्लॅनिंग आलो आहे. तुम्ही हे पण पाठीमागे हे पण बघितलं तर आम्ही स्टे पण ऑन दी स्पॉट बुक करतो आहे, त्याच्यामुळे ते पण खूप लॉसमध्ये गेलो आम्ही ॲक्च्युली. आणि आणि आता असं झालेलं आहे की विदाऊट प्लॅनिंग ट्रिप आहे ना खूप अशी चांगली नाही झाली आहे, म्हणजे थोडीफार चांगली झाली. दर्शन वगैरे व्यवस्थित झाले आमचे, पण असं जो प्लॅन करतोय आम्ही आदल्या दिवशी तो असा एक्झिक्यूट नाही होते. प्लॅनचा चोळामुळाच आहे. आता काय प्लॅन कर आणि मग तेव्हा मग आपण आता नेक्स्ट टाइम ना आपण एक ट्रिप अशी प्लॅन करू. आपण किती पण खर्च करतो ना प्रत्येक ट्रिपमध्ये, की ठीक आहे चल भेटला आपल्याला आता हे 2700-3000 वगैरेला हे घेतले आपण, स्टे घेतले हॉटेल वगैरे. तर मग आपण आहे ना नेक्स्ट टाइम असं करूयात की एक बजेट ठेवूयात की या बजेटमध्येच जाऊन यायचं. तर मग बघूयात की तसं होत आहे का आपल्याकडून. 4-5 लाखाचं नाही म्हणजे काय ठेवायचं? बजेट ठेवू ना, एक अमाऊंट आपण हे करू, फिक्स करून ठेवू. एक अमाऊंट आपण फिक्स करून ठेवू आणि मग त्याच्याने हे करूया की येत आहे का कर्ज आपल्याला. पण ती ऑलरेडी प्लॅन करायला लागेल. पण ट्रिप असं ऑन दी स्पॉट प्लॅन करून नाही जाता येणार. ॲक्च्युली प्लॅन करायला माझा ते वेळ होता, पण मीच प्लॅन नाही केला. म्हणजे असं आयशीपणा नाही रे, मला असं वाटलं की होळीला गावाला जायला लागेल. मग गावाला जायला लागलं तर मग कसं काय, त्याच्यामुळे मग मी प्लॅन करत होती की जाऊ की नाही जाऊ आपण गुजरातला, म्हणून मी प्लॅन केला होता. हेच खरं कारण आहे ॲक्च्युली, मी आळशीपणा नाही केला. ट्रॅफिक लागली आता. नाही, इथं रेल्वेचं फाटक आहे. हां कदाचित. कोणती एक्सप्रेस आहे वाचा ना. वेरावल एक्सप्रेस. ॲक्च्युली गीर हे जंगल आहे गुजरातमधलं. ते 3 जिल्ह्यांमध्ये पसरलेलं आहे. आणि आम्ही जी लोकेशन लावलेली ना गीर नॅशनल पार्क, आम्ही रँडमली गुगलवर फक्त टाकलं, गुगल मॅपवर की गीर नॅशनल पार्क. आम्ही काहीच रिसर्च केला नव्हतं, तुम्हाला तर माहितीच आहे. सो त्याच्यामुळे आम्हाला खूप चुकीचं रूट मिळाला, कारण ज्या रूटवर आम्ही चाललेलो ते पावसाळ्यात तिथे लायन्स दिसतात आणि वाटेत जाताना आम्हाला थोडाफार डाऊट आला. सो आम्ही एका माणसाला विचारलं, तर त्या माणसाने मदत केली आम्हाला आणि त्यांनी सांगितलं की तुम्ही खूप पुढे आलेला आहेत, आता हे ओपन नाही आहे आणि इथे जाऊन तुम्हाला हॉटेल्स वगैरे काही मिळणार नाही. तर त्या माणसाने सांगितलं की इथून 10-15 किलोमीटरवर पुढे सिटी आहे, छोटीशीच सिटी आहे धारी नावाची. तर तिथे तुम्हाला हॉटेल्स मिळतील आणि राहायची सोय मिळेल. तर मग आम्ही तिथे गेलो आणि छोटीच सिटी होती, म्हणजे हॉटेल्स पण जास्त नव्हते, 3-4 हॉटेल्स होते. सो तिथे आम्ही एक चांगलं हॉटेल मिळालं, तर मग हॉटेल बुक केलं. रूम थोडीफार चांगली होती, मग हॉटेल बुक केलं आणि तिथेच अक्षरशः आम्हाला त्या रात्री चायनीज खायला लागलं. आणि मग रात्री थोडंफार रिसर्च केला आम्ही की गीर नॅशनल पार्कला लायन बघण्यासाठी काय करावं लागेल, सफारी वगैरे कशी बुक करायची आणि त्याचं टायमिंग पण आहे. तर मग तसं रिसर्च केल्यानंतर समजलं की, म्हणजे नंबर पण घेतले आम्ही, पण नंतर गुगल वगैरे केल्यानंतर समजलं की नंबर्सवर अजिबात जायचं नाही. जे नंबर्स असतात ते प्रायव्हेट व्हेकल्सचे असतात आणि त्यांना गीर नॅशनल पार्कच्या आतमध्ये एंट्रीच नाही आहे. सो त्याच्यामुळे तिथे नाही आम्ही हे केलं. आणि सकाळ झाली आणि मग सकाळ झाल्यानंतर मग आम्ही तिथे धारीमध्ये एक स्वामीनारायणाचं मंदिर आहे, तर तिथे दर्शन घेतलं. कारण सकाळची आम्हाला सफारी मिळणारच नव्हती, कारण आम्ही खूप म्हणजे जे सिंहसदन आहे तिथून आम्हाला लायन दिसणार होते, तिथून सफारी बुक करून. सो तिथे मिळणारच नव्हती आम्हाला सकाळची सफारी. तर मग आम्ही ठरवलं की इथे जाऊयात मंदिरात, दर्शन घेऊयात आणि मग पुढे जाऊयात. सो मग आम्ही दर्शन घेतलं आणि पुढे निघालो. इथंच नाश्ता केला. या मंदिरातसुद्धा ना नाश्ता मिळत होता, म्हणजे प्रसादाच्या स्वरूपात ते नाश्ता किंवा जेवण असंच देतात.
सो आम्ही नाश्ता पण तिथेच केला आणि त्याच्यानंतर मग थोडं आम्ही हे केलं की ऑनलाईन बुकिंग वगैरे कशी करायची, टायमिंग्स वगैरे कसे ॲडजस्ट करतात ते. सो तर तुम्हाला मी टायमिंग सांगते. हे सफारी आणि सफारी जिप्सीचे आणि मिनी बसचे टायमिंग्स आहेत, किती ड्युरेशन वगैरे हे सगळं ह्यामध्ये दिलेलं आहे. आणि जर आपल्याला सफारी बुक करायची असेल तर ऑनलाईन ही लिंक आहे, त्या लिंकवर जाऊन करू शकतो. या रोडवरून आम्ही जात होतो. हा जंगलातून जाणारा रोड आहे. हा फक्त सकाळी 7 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंतच ओपन असतो. पण इथून जाताना आम्हाला मोर दिसले, हरिण दिसले, माकड दिसत होते. म्हणजे माकडांच्यासुद्धा वेगवेगळ्या जाती दिसत होत्या आणि हरिणसुद्धा खूप जवळून आम्ही बघितले. आणि मोर पण खूप छान दिसत होते. आणि एकदा पिसारा फुलवला होता एका मोराने, पण तो कॅप्चर नाही झाला असं मला वाटतं आहे. लेट्स सी. प्राण्यांची आई असली तरीसुद्धा ती आईच असते. त्याने माकडाने कसं तिच्या पिल्लाला कसं घेतलं ते बघा. सगळा गोंधळ घालून झाल्यानंतर फायनली आम्ही सिंहसदन इथे पोहोचलो. सिंहसदन इथे खूप छान व्यवस्था केलेली आहे त्यांनी. पार्किंग, वॉशरूम्स, परत वेटिंग एरिया वगैरे खूप छान केलेलं आहे. आणि तुम्हाला जर राहण्याची व्यवस्थासुद्धा पाहिजे असेल तरीसुद्धा गव्हर्मेंटच्या साईडवरून आपण ऑनलाईन बुकिंग करून इथे स्टे करू शकतो. स्टे जर तुम्हाला करायचा असेल तर 1 ते 2 महिने अगोदर तुम्हाला बुकिंग करावी लागते, कारण खूप लवकर सोल्ड आऊट होतात इथले रूम्स वगैरे. आणि त्याच्यानंतर हे देवलिया सफारी पार्कचं काउंटर आहे. इथून आम्ही पैसे पे करायचे आपल्याला, जो आपल्याला विजिट टाईम म्हणजे चेक इन टाईम दिलेला असतो ना, तेव्हा त्या काउंटरला जाऊन पैसे पे करायचे आणि आपला जे आपण बुकिंग ऑनलाईन केले आहे ते दाखवून मग आपल्याला सफारी अलॉट होते, की कुठली जिप्सी वगैरे आहे ती सांगतात. आणि मग आपल्याला तिथून लायन्स बघण्यासाठी गीर नॅशनल पार्कमध्ये घेऊन जातात. आणि हा आहे तो वेटिंग एरिया आहे. वेटिंग एरिया पण खूप छान आणि स्वच्छ एरिया आहे. हा पूर्ण सिंहसदनचा जो परिसर आहे तो खूप छान आणि स्वच्छ. आणि तुम्ही जर इथे म्हणजे फक्त गीर नॅशनल पार्कसाठी येत असाल तर तुम्ही बाय ट्रेन, बाय बस येऊ शकता. हे सगळं त्याचं माहिती आहे. येऊ शकता. सिंहसदनच्या एक्झॅक्टली समोरच या रेस्टॉरंटमध्ये आम्ही जेवणासाठी बसलेलो. मला नाव नाही लक्षात, मिररमध्ये पण उलटं दिसतं आहे, पण खूप छान टेस्ट होती. आम्ही एक काठियावाडी थाळी आणि व्हेज बिर्याणी मागवली होती, पण खूप छान टेस्ट होती. थाळी इतकी छान होती आणि त्या चटण्या होत्या ना त्यांनी दिलेल्या, त्या खूप टेस्टी होत्या. त्यामुळे जास्त चव आली जेवणाला. खूप छान होतं. तुम्ही गेलात तर नक्की ट्राय करा. तिकडून तिकीट घेतल्यानंतर पेमेंट करायचं आहे, जो टाईम स्लॉट आपल्याला अलॉट झालेला असतो त्याच्यातून. आणि मग गाडी अलॉट होते आणि मग असं गाडीमध्ये घेऊन बसायचं. सो तर आता आम्ही जिप्सीमध्ये बसलेलो आहेत आणि सफारीसाठी चाललो आहेत. आता किती वेळ लागतो आहे, कारण पुढे गाड्यां म्हणजे असं नंबर लावलेले आहेत त्यांचे. म्हणजे बघायला ना, आणि आता निघणार आहोत. आम्ही दोघंच आहोत. 6 सीटर जिप्सी बुक केलेली आम्ही. पुढे गाईड आणि ड्रायव्हर जिप्सीचं जे आपण बुकिंग करतो ना त्याच्यात गाईड पण असतं, म्हणजे त्या अमाऊंटमध्ये गाईड पण देतात. आता आम्ही दोघांचे किती 3900 भरले. कॅमेरा जर तुम्ही आणत असाल तर त्याचे वेगळे चार्जेस आहेत. 100 रुपीज का 200 रुपीज का 200 रुपीज पर कॅमेरा. हां, मोबाईलचे नाही, हां कॅमेराचे. आणि ही अशी आहे ना जाळीने पॅकिंग केलेली आहे.
हे जिप्सी आहे ना ही जाळीने अशी पूर्ण पॅक केलेली आहे जेणेकरून कुठल्याही प्राण्याचा हल्ला आपल्यावर व्हायला नको म्हणून. लेट्स गो. सो आम्ही इथून आता सिंहसदनमधून निघालो आहे आणि इथून 12 किलोमीटर अंतरावर देवालिया हे आहे. तर तिथून आपण एंट्री करून लायन्सला बघणार आहोत. खूप अजून प्राणी पण आहेत त्यांना आपण बघणार आहोत. पण लायन्ससाठी हे खूप फेमस आहे गीर नॅशनल पार्क. सो आपण बघूयात. चला लेट्स गो. जर तुम्हाला मिनी बसनी सफारी करायची असेल तर तुम्ही देवालिया इथे जाऊन मिनी बसचं तिकीट घ्यायचं आहे. मिनी बसचं तिकीट हे देवालिया इथेच मिळतं आणि ती बससुद्धा देवालिया इथूनच सुटते. त्याच्यामुळे देवालियापर्यंत आपण आपले प्रायव्हेट व्हेकल नेऊ शकतो. इथून ना एंट्री करतात या ऑफिसमध्ये ते आपली ओके. ये जो एरिया है हाँ. वो 412 हेक्टेयर का एरिया है 16 किलोमीटर के अंदर. हाँ. और इसके अंदर 3 रूट है. तो आगे कुछ एनिमल्स है, पहले वो देख लो फिर मैं आपको इन्फॉर्मेशन देती हूँ. नीलगाय है, एंटीलोप ब्लू, मेल फीमेल दोनों. अभी आप लेफ्ट साइड. ये छोटा एरिया जो देवलिया का एरिया है ना, हाँ. छोटा एरिया. तो आपका टाइम भी कम वेस्ट होता है, कम टाइम में आप देख के भी आ सकते इधर कि खिलाते हैं इधर. एक मिनिट. ठीक आहे. ब्लॅक कलरचं जे दिसतं ना ते मेल आहे आणि व्हाईट कलरमध्ये दिसतं ना क्रीम कलरमध्ये ते फिमेल आहे. फोटो आ जाए तो बोल देना. हां ठीक आहे चल. ठीक आहे ठीक आहे चल. फोटो आ जाए ना. हां आणि फायनली लायन दिसले. पण ते पण माझ्यासारखेच आहेत. थोडेसे आळशी, दुपारी झोपतात ते पण माझ्यासारखे. ते झोपलेले होते त्याच्यामुळे जास्त हालचाली वगैरे हां, अशा दिखाई नाही बघता आल्या. 2 होते ते लायन आणि ते असे झाडाच्या सावलीमध्ये झोपले होते. इथे लेपर्ड ठेवलेले आहेत. लेपर्डला पूर्ण बंदिस्त करून ठेवलेलं आहे. कारण लेपर्ड हा असा प्राणी आहे की त्याचे ते जास्त स्वतःचं जेवण असेल म्हणजे कुठल्या प्राण्याची शिकार केलेली शिल्लक असेल तरीसुद्धा ते दुसऱ्या प्राण्यांवर हल्ला करतात, विनाकारण हल्ला करतात. आणि सफारीज वगैरे त्याच्यावर पण हल्ला 1-2दा केलेला. त्यामुळे गव्हर्मेंटने असं ठरवलं की त्यांना 4 भिंतींच्या आतमध्ये बंदिस्त करायचं. तर आता यांचा प्रश्न येतो जेवणाचा. तर जेवणासाठी त्यांना ते जे त्यांचं खाणं आहे ते इथले वनरक्षक जे असतात तेच त्यांना देतात. आणि ते सुद्धा म्हणजे झोपलेले होते त्याच्यामुळे त्यांचं असं लाईव्ह ॲक्शन वगैरे नाही घेता आली. मला असं वाटतं माणूसच आळशी नसतो किंवा माणूसच दुपारी झोपत नाही, प्राणीसुद्धा दुपारी झोपतात. त्याच्यामुळे चुकीचं नाही आहे दुपारी झोपणं. संपली आपली जंगल सफारी. असं गोल राऊंड मारून आणलं आहे. तुम्हाला यायचं असेल तर दुपारचा टायमिंग अजिबात घेऊ नका. एकदम सकाळचं घ्या कारण ते गाईड पण बोलत होते एकदम सकाळचं टायमिंग असतं ना ते चांगलं असतं. तेव्हा मुवमेंट दिसते लायनची, लेपर्डची वगैरे सगळ्यांची मुवमेंट दिसते. आणि आता आम्हाला हरिण आणि कुठली गाय नीलगाय हे 2च जास्त बघायला भेटले. पिकॉक बघायला मिळाला. हे जास्त लायन आहे ना झोपलेले होते 2 तेच बघायला भेटले. लेपर्ड मेल फिमेल दोन्ही आहे ना ते पण झोपलेलंच होतं त्याच्यामुळे ते पण जास्त बघायला नाही भेटले. इथून पण तिकीट घेऊ शकतो ना. आणि इथून पण आपण तिकीट घेऊ शकतो. हे देवालियाचं मेन गेट आहे. इथून बसनी पण तुम्हाला जाता येतं. बसचं इथे काहीतरी 150 चार्जेस आहेत. पण बसमधून दाखवता मला लोक हे अशा बस असतात. नाही बस ही मागे नाही आहे गेले. बस. मगाशी आपण बघितली ना ज्या बस होत्या त्या बस असतात.
त्याच्यामुळे तुम्ही डायरेक्ट जर दिवाळीसाठी आलात तरी पण. सो आता आम्ही सिंहसदनच्या इथे चाललेलो आहोत रिटर्न जाण्यासाठी. सो इथे थोडेफार आम्ही फोटोज क्लिक केले, थोडीफार विश्रांती घेतली, म्हणजे थोडा रेस्ट केला आणि निघालो आहेत परतीच्या प्रवासासाठी. सो आम्ही आता ठाण्याला रिटर्न येण्यासाठी निघालो आहे आणि इथून सिंहसदनपासून 868 किलोमीटर ठाणे आहे. सो एवढं एका वेळेस नाही शक्य होणार. सो आम्ही सुरतला किंवा मध्ये थांबायचा प्रयत्न करणार आहोत. म्हणजे सुरतपर्यंत पण पोचणं शक्य नाही आहे कारण संध्याकाळ झाली ऑलमोस्ट, त्याच्यामुळे. पण बघूयात कसं काय. गुजरातला आलो आणि बांधणी नाही घेतली असं खूप क्वचित होत असेल लोकांचं, आणि मी पण पूर्ण फिरण्यामध्ये खूप वेळ गेला आम्हाला आणि बांधणीची साडी चांगली अशी मिळाली नाही आम्हाला कुठे. तर आम्ही सुरतला थांबलो आणि सुरतला ओल्ड बॉम्बे मार्केट आहे ना, तिथे बांधणीसाठी स्पेशल दुकान आहे मोहिनी म्हणून, तर तिथेच आम्ही सगळी शॉपिंग केली. सवारे आपी दो ते चेक भरी दो बराबर तो मारुए जो मारुए बरोबर अडवी नाही राहते ना. हां घे झालं. दोन्ही घे. हां झालं. हे चल. किती घेतल्या? किती घेतल्या दाखव. 8 साड्या. मला 3 आणि बाकीच्या नाही ते. कितीचे घेतल्या? 6,000ची एक. 6,000ची एक. आणि 3,000ची तू एक. म्हणते माझा नवराची म्हणते. अजून काय? तर फॉरेनर पण आलेत. फॉरेनर पण आलेत. फॉरेनर आले. अखेर आम्ही घरी येण्यासाठी निघालेलो आहोत. आणि कशी वाटली आमची गुजरात ट्रिप ते नक्की कमेंट करा मला सांगण्यासाठी. आणि नेक्स्ट ट्रिप कुठली आहे हे मी तुम्हाला लवकरच सांगेन. आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तुमच्या एका सबस्क्राईब केल्याने सुद्धा मला खूप आनंद होतो. सो बाय बाय, स्टे ट्यून.